माननीय रमेशजी मोठे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली पहिली एक कथा घ्यायची आहे. रमेशजी मोठे सर. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि प्रेक्षकांनो, कथेचं शीर्षक आहे घडी. आई मामा आला ग. थोरल्यानं अंगणातून हाक दिली आणि त्याची हाक ऐकून राधा अंगणामध्ये आली. पाहिलं, तिचा मोठा भाऊ आला होता. भावाला पाहून तिनं अंगणामध्ये बाज टाकली, बाजूवर घोंगडं अंथरलं, घरामध्ये गेली. पातेल्यामध्ये कब्बर पाणी चहा उकळायला ठेवलं. बाहेर येऊन आपल्या दादाशी गप्पा मारत बसली. मामानं आणलेला खाऊ लहान लेकरांच्या हातावर दिला आणि वाहनेरांनी नाचावं त्याप्रमाणे लेकरं नाचत हुंदडत खेळत खेळत बाहेर निघून गेली. आता बहीण भावाचा संवाद चालू झाला. गावाकडचं सगळं ठीक आहे ना व? हो ठीक आहे. मग कस काय येणं केलं? काय झालंय? गावची जत्रा 4 दिवसावर आली आहे आणि म्हातारी सारखी मागं लागू नये, पोरीला घेऊन ये, पोरीला घेऊन ये. तेव्हा म्हटलं 4 दिवसात पुन्हा काही जमायचं नाही, आजच वेळ आहे म्हणून आलो. आता गावची जत्रा, राधेच्या डोळ्यासमोर तिचं सगळं चित्र उभं राहिलं माहेरमधलं. कशी असायची गावची जत्रा? आज 10 वर्ष झालं मी गावाकडे गेले नाही, गावच्या जत्रेला गेले नाही, किंवा मला कोणी न्यायलाही आलं नाही. मी शाळेत असताना कसं असायचं? माझा गाव, माझ्या गावाचं मंदिर, माझ्या गावाचा परिसर, माझ्या गावाचं सुंदर वातावरण. आम्ही मैत्रिणींनी पहाट कार्तिक स्नानाला जायचं. मंदिरापुढे रांगोळी काढायची. मंदिरामध्ये मंद आणि शांत आवाजामध्ये काकडा सुरू असायचा. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. हे सगळं चित्र त्या राधेच्या समोर उभं राहिलं. राधा गहिवरून आली. राधेला तिचा भूतकाळ आठवायला लागला. भावासमोरून उठली, घरामध्ये गेली. कणिक मळायला पीठ चाळून हातामध्ये घेतलं आणि कणिक मळत मळत ती तिचा गतकाळ मळू लागली. वेदनेच्या उमाळ्यांना घट्ट दाबत होती, रगडत होती. अशा प्रकारचं ते भूतकाळाचं तिचं चित्र तिच्या समोर उभं होत होतं. हे सगळं का झालं? कसं झालं? आता तिला आठवायला चालू झालं. आईन 10वीच्या वर्षात माझं लग्न झालं. का झालं? कशामुळं झालं? मी लग्नाच्या राहाड्यात गुंतले, परंतु माझ्या मैत्रिणी आज कुणी डॉक्टर आहे, कुणी कलेक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी आणखी लग्न झालेलं नाही, कुणी MPSC करतंय, कुणी UPSC करतंय, कुणी शासकीय नोकरदाराची गृहिणी बनून राहतंय. आणि माझ्याच नशिबात असं का आलं? राधा मनोमन विचार करू लागली. खूप वाईट वाटत होतं. माझ्या मागच्या वर्गातल्या मुलीसुद्धा नोकरीला लागल्यात आणि माझ्या नशिबी का आलं? बरं, हे आलं का? हे झालं कशामुळं? तर माझ्याचमुळं. आणि तिला तो काळ आठवायला लागला की 10वीच्या वर्गात असताना 26 जानेवारीच्या वेळी खेळाच्या स्पर्धा शाळेमध्ये चालू होत्या. लांब उडीच्या स्पर्धेचा खेळ चालू होता. एका साईडला मुलं बसले होते, दुसऱ्या साईडला मुली बसल्या होत्या आणि मधोमध असं ते ग्राउंड तयार केलेलं होतं. लांब उडीच्या स्पर्धा, इकडून मुलं पळत येत होती. लांब उडी टाकली की शिक्षक ते अंतर मोजत होते, पहिला दुसरा नंबर काढत होते. अशा प्रकारची स्पर्धा चालू असताना 10वीच्या वर्गातील किसना नावाचा मुलगा पलीकडून पळत येत होता. किसना गोरा गोमटा, नाकी डोळे निटास, सुंदर, फुलांची करंडी, उंचावरून सैल सोडावी असं प्रसन्न आणि निखळ हास्य. आणि असा किसना समोरून पळत येत होता. एका हातामध्ये घडी, एका हातामध्ये काळा दोरा आणि रुळणारे केस अलगद हालत होते. अशा अवस्थेत किसना पळत येत होता. किसना पळत पळत आला. त्यानं लांब उडी टाकली आणि ती उडी टाकल्याबरोबर त्याच्या हातातली साखळी पट्ट्याची घडी तुटली आणि तिच्या राधेच्या अंगावर पडली. झालं, त्या घडीनंच मध्यस्थी केली. आणि बघता बघता या अनामिक संकल्पनेचं प्रेमात रूपांतर व्हायला सुरू झालं. थोड्या वेळानं खेळाच्या स्पर्धा संपल्या. ती घडी परत करण्याच्या निमित्तानं राधा किसनाच्या जवळ आली. किसना, हे पहा ही घडी.
मगाशी पडली होती, पण त्यानं डुंकूनही तिच्याकडे पाहिलं नाही. आता मात्र तिच्या मनात जाळ उठला. तिला किसना आवडायला लागला. तो जर कोणत्या मुलीसोबत बोलत असेल, तुझं इकडं तिकडं कुणाला आहे, तिला अजिबात आवडत नव्हतं. तिला आता वाटायचं फक्त किसना माझा आणि माझाच असावा. हा अट्टहास तिच्या मनोमन मुरला गेला आणि ह्या गोष्टीला आणखी सुरुवात व्हायला झाली. तिथून पुढं रोज राधा लवकर शाळेत यायला सुरू झाली. तिला त्या किसनाला बोलायचं होतं. रोज असं करता करता एके दिवशी सकाळी 9ची वेळ आहे. राधा शाळेकडे निघालेले, किसना समोर जात आहे आणि ती त्याच्या मागं जात आहे. शाळा गावापासून अंतर थोडं जास्त आहे. थोड्या अंतरावर गेल्यास तिने हाक मारली, किसना थांब. किसनानं मागं पाहितलं. हा बोल, काय पाहिजे? प्रसन्न चेहऱ्याचे शब्द फेक करत किसना बोलत होता. बोल, काय बोलायचंय? राधेनं सांगितलं, अरे ते तुझी घडी ना. हा बोल बोल, घडी. हा पप्पांनी वाढदिवसा दिवशी आणले. काय म्हणायचंय? काय नाही, अरे ते खूप छान आहे. हो आहेच. आणि तू सुद्धा छान आहेस. झालं. डोळ्यामध्ये वीज चमकावी तसं त्यानं मागं फिरून पाहिलं आणि तो ताड 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 निघून गेला. तो शाळेच्या दिशेनं निघून गेला खरं, पण 2 दिवस तो शाळेतच आला नाही. आता मात्र राधेच्या अंतःकरणाचं पार जाळजाळ व्हायला लागलं. तिला वाटायला लागलं, हे किसनाला आवडलं नसल. आता जर ह्यानं घरी कुणाला सांगितलं आणि हे जर घरी कळलं तर माझं काही खरं नाही. म्हणून राधा आता तळमळायला लागली आणि त्यातच तो 2 दिवस शाळेतही आला नाही. 2 दिवस संपून गेले. 3ऱ्या दिवशी इंग्रजीचा पहिला तास भरलेला आहे. आणि किसना लेट वर्गामध्ये आलेला आहे. मी आय कमी सर? येस ये. किसना वर्गामध्ये प्रवेश करत आहे. काय रे, वही कंप्लीट केली का? हो सर. शब्दपाठ केले का? हो. आपल्या हातानं कंप्लीट केली वही त्यानं चाळून सरांकडे दिली आणि मागं जाऊन बसला. आता राधेला कुठं बरं वाटायला लागलं. मधल्या सुट्टीत तिनं किसनाला बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु बोलणं झालं नाही. अशी शाळा सुटली. ते दोघंही घरी आले. दिवस मावळता शाळा सुटल्यानंतर राधा गावातल्या हापशावर पाणी आणायला गेलेली आहे. किसना तिथं सायकल खेळताना दिसला. तिला काहीतरी निमित्त करून पाण्यानं भरलेला हांडा कडेवर घेतला आणि राधा निघाली. किसनाच्या जवळ आल्यानंतर सॉरी असं म्हटली. सॉरी? आणि कशाबद्दल? नाही, मी तुला काल असं म्हणाले, ते तुला आवडलं नसावं. असं काही नाही राधे, तू पण मला आवडतीस. झालं. आता तर अक्षरशः नाचावं वाटायला चालू झालं. राधेच्या मनामध्ये खूप असा आनंद मायना आणि तिथून पुढे त्या प्रेमाला आणखीनच भरभराट यायला सुरू झाली. बघता बघता दिवस सरत होते आणि या मनामध्ये संकल्पनेचा जो पूर आलेला होता, मनामध्ये जे प्रेमाचं उदान आलं होतं, त्या प्रेमाच्या उदानानं हळूहळू शरीराचा आश्रय धरायला सुरुवात केलं. आणि त्या वर्षीची जत्रा आलेली आहे. गावामध्ये रहाट पाळणे, भोयांचे पाल सगळं काही थाटलेलं आहे. रात्रीची वेळ आहे. तिला माहीत होतं आता आपल्या घरातले सगळेजण मंदिराकडे जाणार आहेत. हा डाव तिच्या लक्षात आला आणि विषारी संकल्पनेनं तिच्या मनामध्ये प्रवेश केला. सगळेजण मंदिराकडे असताना राधेनं किसनाला घरी बोलवलं. चोर पावलांनी किसना घरामध्ये गेला. जसं मनामध्ये विष भरलं तसं वातावरणात विष भरलं. कामदेवतेनं पांघरून घातलं. दोघांतील अंतर मिटलं. तिकडं मंदिराकडे सनया चौघडे नगारे सगळे वाजले. जत्रा, त्या देवाच्या काठीची मिरवणूक, सगळं काही होत आहे. आणि ते सगळं तिकडं होत असताना इकडं राधेच्या हातानं भलतंच काही घडून गेलं. आणि ते 10वीच्या वर्षात असताना घडलं. आता म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं, त्या पद्धतीचं काही तिच्या हातून घडलं. आता रात्र उतरणीला लागलेले देव सर्वत्र, मंदिराकडे गेलेले लोक घराकडे येत आहेत. सर्वाच्या अंगात शिरलेला देव सुद्धा आता निद्रा घेण्याच्या इच्छेनं शांत झालेला आहे. सगळे घराकडे आले. सगळेजण झोपले. राधेच्या मनामध्ये चलबिचल वातावरण सुरू आहे. जशी रात्र उतरणीला लागत आहे तसं राधेला डोळा लागला. परंतु पहाटेच्या वेळी कोणीतरी त्या अंगणात आलं. कुजबूज चालू होती. राधेच्या वडिलाला त्याने उठवलं. खूप वेळ कुजबूज चालू होती. थोड्या वेळ शांतता राहिली. थोड्या वेळ कुजबूज चालू होती. अशा वातावरणात बिड्या पेटत होत्या, बिड्या विजत होत्या, बिड्या पेटत होत्या, बिड्या विजत होत्या. असं प्रसंग होत गेले. अशा अवस्थेत तिला पहाटे कुठंतरी डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळ उजडली. सगळं वातावरण घरचं बदललेलं दिसलं. आता मात्र राधेला कुणीच नीट बोलत नव्हतं, कारण सर्व प्रकार घरी समजला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी राधेच्या वडिलांनी सर्वजण चहा पाण्याला एकत्र आल्यानंतर हाक मारली, राधे बाहेर ये. वीज चमकावी तशी अंगात थरकाप सुटला. राधा सगळ्यांच्या समोर आली
आणि त्या कर्तबगार बापानं त्या मुलीपुढे हात जोडल्याने सांगितलं, राधे अगं तुला मी काय कमी केलंय? त्याच पाटीवर डबल आता लिहिण्याची वेळ आलेली होती आणि एकदा लिहिलेल्या पाटीवर डबल लिहिलं गेलेलं आणि पहिलं अक्षर न पुसता डबल लिहिलेलं वाचण्याची वेळ ह्या राधेच्या नशिबाला आलेली होती. खोलीत राधा दुधाचा प्याला घेऊन आली. खोलीतील दिवा विझला. तिच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. कुणाला बोलावं, किती बोलावं, रडावं तरी कशासाठी? आणि हे सगळं बघत असताना लोक म्हणत होते पोरीचं भलं झालं, पोरीचं चांगलं झालं. परंतु राधेच्या अंतःकरणाचे जे चटके कुणाला कळत नव्हते. राधेचं जे अंतःकरण त्या सरक्यातून निघणाऱ्या उसासारखं पिळवटून 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 जात होतं. अशात वर्षामागून वर्ष सरत गेले आणि 3 लेकराची माय होण्याचं भाग्य या राधेला मिळालं होतं. आता याला भाग्यच म्हणावं लागन, दुसरं काय? हे सगळं मनामध्ये आठवत असताना ती स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाक करत असताना स्वयंपाक आटपत आलेला आहे. एवढं सगळं भूतकाळ दृश्य तिच्या मनामध्ये सारखं फिरत आहे. तेवढ्यात बाहेरून मालकाचा करारी आवाज आला. झाला काय का स्वयंपाक? झाला असेल तर जेवायला वाढ. हा झालं. पदरानं डोळे पुसले आणि जेवायला वाढलं. आपला पती आणि दादा जेवायला बसले. जेवण आटोपले, सगळं झालं आणि आता राधा माहेरला निघालेली आपल्या भावासोबत. आणि त्यावेळेस मालकांनी सांगितलं, आज जा पण उद्या लगेच वापस ये, इथं बरीच कामं पडली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे लेकरांना सांभाळ, इस्त्या पाण्याला इकडं तिकडं गेली नाहीत पाहिजे, जास्त दिवस बसू नको. पारतंत्र्यात अडकलेला जीव मानेनंच होकार दिला आणि राधा निघालेली आहे. आपल्या भावासोबत 3 लेकरांना घेऊन राधा तिथल्या बस स्थानकावर गेली. तिथून गाडी लागली आणि 1-2 तासात राधा माहेरच्या गावाच्या त्या पाटीवर बस थांबली आणि राधा त्या ठिकाणी उतरली. आता पाटीवरून उतरून राधा गावाच्या दिशेने जात आहे. 10 वर्ष तिला कोणीही माहेरला नेलेलं नव्हतं. गावाच्या वेशीवर अलीकडेच थांबलेले, समोर पाहते मंदिराचा कळस चढलेला आहे. गावातलं वैभव आणखी बदललेलं आहे. 10 वर्षापूर्वी जो गाव होता तो गाव आता राहिला नाही. त्या गावाला आणखीनच वैभव प्राप्त झालेलं होतं आणि हे दृश्य पाहून राधा सुखावत होती. आता रस्त्यानं चालत आहे. बारकं लेकरू तिच्या कडेवर आहे, एक लेकरू तिच्या भावाच्या कडेवर आहे आणि मोठा मुलगा रस्त्यानं इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत असा पळत आहे. पाठीमागून जोरानं 4 चाकी वाहन आलं. पांढऱ्या रंगाची नवी कोरी स्कॉर्पिओ मागून धावत आलेली आहे. त्या गाडीचा वेग भरपूर आहे पण तिचा मुलगा इकडं तिकडं धावत आहे. क्षणात गाडीचा वेग वाढला. इकडं तिकडं बघत बघत फिरणारं ते लेकरू आहे, ते लेकरू गाडी समोर आलं. क्षणात ड्रायव्हरनं ब्रेक दाबला. काय झालं कुणालाच माहित नाही. सगळं वातावरण शांत झालं. लेकरू बाजूला पडले, कोपरं फुटलेत, खरचटले आणि अशा अवस्थेमध्ये राधा कावरी बावरी झाली. राधेचा भाऊ गहिवरला. सर्वजण समोर आले. गाडीतून ड्रायव्हर खाली उतरला. त्यानं त्या लेकराला उचललं आणि त्या बाईकडे बघितलं. हो बाई, लाज वाटते का? मूर्खासारखं लेकराला दरवाजात रस्त्यावर सोडलंय आणि तुम्ही खुशालपणे निवांत चालताय. मेला असतं म्हणजे काय करायचं होतं? नको नको ते अर्वाच्य शब्द ते ड्रायव्हर बोलला. राधेने त्या मुलाला जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचे कान फुंकले. त्याच्या गालावरून हात फिरवला. क्षणात मागं सरकली आणि थोड्या वेळानं गाडी सुरू झाली. तिनं गाडीकडे पाहिलं. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. गाडी थोड्या अंतरावर गेली. तिचं लक्ष ड्रायव्हरच्या साईडला बसलेल्या माणसाकडे गेलं. त्याचा एक हात, डावा हात त्याचा गाडीच्या खिडकीवर होता. त्या खिडकीवर तो हात होता. त्या हातामध्ये घडी होती. तिला ती घडी थोडी ओळखीची वाटली. तिनं थोडं गाडीच्या साईड ग्लासमध्ये पाहिलं. एक तरुण तरुणाबांड पुरुष, डोळ्यावर गॉगल, रुळणारे केस, व्यक्ती ओळखीची वाटली. तिनं न राहून आणखी एकदा बघण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी सुरू झालेली होती. गाडी पुढे निघून गेली. न राहून तिनं तिच्या दादाला विचारलं, कुणी नेता होता का? त्यावेळेस दादानं सांगितलं, आबाजीचा किस्सा आहे. गेली 10 वर्ष झालं तो गावात आलाच नाही आणि यावर्षी तो गावात आलाय. तुला माहिती आहे का, गेल्या वर्षी त्यानं ही मंदिर जे दिसतंय का तुला वैभव, हे त्या मंदिराचा सगळा खर्च त्यानं दिलाय. बिचाऱ्यानं आणखीही लग्न केलं नाही. सामाजिक कार्यात त्यानं स्वतःला वाहून घेतलंय आणि हे सगळं जे काही सुधारणा केलेली आहे ना, ही सुधारणा त्यानंच केलेली आहे. आता मात्र राधेच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पण राधेचं डोकं सुन्न झालं. तिला चक्कर यायला लागली. यानं आपल्याला ओळखलं नसावं की ओळखून आपल्या गावंडळपणावर यानं आपल्याला
ओळख दिली नसावी याचा विचार करत राधा धीम्या धीम्या पावलांनी माहेरच्या घराकडे जात आहे. राधा धीम्या धीम्या पावलांनी माहेरच्या घराकडे जात आहे आणि तिला त्या आठवणींच्या घड्यावर घड्या पडणाऱ्या त्या घड्या उकलत होती आणि क्षणात तिला लक्षात आलं की सारंच काही संपलेलं होतं, सारंच काही संपलेलं होतं. धन्यवाद.